एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आज आपण टॉपिक बघून घ्या ताऱ्यांचे जीवन चक्र, स्टेलर इव्होल्यूशन और इव्होल्यूशन ऑफ स्टार्स। म्हणजेच काय तर ताऱ्यांचा जन्म जेव्हापासून होतो तेव्हापासून ते नष्ट होतात तेव्हापर्यंत। म्हणजेच काय वाटते तुम्हाला, प्रत्येक बाब हा ब्रह्मांडातली सुद्धा मनुष्यच काय सर्वच कशा आहेत, नैश्वर आहेत, सर्व क्षणभंगूर, मोमेंटरीनेस। बरोबर आहे की नाही? तर आपला सूर्य सुद्धा मरणार, सर्वच संपणार। तर हे संपण्याचे जे चक्र आहे जन्मापासून मृत्यूपर्यंतचं ताऱ्यांच्या, त्यालाच आपण काय म्हणतो, ताऱ्यांचे जीवन चक्र। तर बघूया आपण की कशा प्रकारे हे जीवन चक्र चालतंय। प्रश्न पहिल्यांदा महत्वाचे आहेत, कारण की एकदा प्रश्न डोळ्यासमोरून गेले की त्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करतो आणि मग आपलं जे आहे प्रश्न आणि उत्तरांचं जो माइंडसेट आहे तो डेव्हलप होतोय। बरोबर आहे? त्यामुळे पहिल्यांदा प्रश्न, खालील नमूद ताऱ्यांच्या जीवन चक्राचा अचूक क्रम सांगा। आयडेंटिफाय करेक्ट सिक्वेन्स ऑफ लाईफ सायकल्स ऑफ स्टार्स। आरामात सावकाश वाचा। पहिलं आद्य तारा म्हणजे प्रोटोस्टार, तपकिरी बटू म्हणजे ब्राउन डॉफ, लाल बटू रेड डॉफ, धवल बटू व्हाईट डॉफ। किंवा दुसरं सुरुवात होईल लाल बटू रेड डॉफ, धवल बटू व्हाईट डॉफ, तपकिरी बटू ब्राउन डॉफ, कृष्ण बटू ब्लॅक डॉफ। तुम्हाला एवढे बटू कसे आहेत एवढे डॉफ आहेत, ठीक आहे। सूर्यासारखा तारा म्हणजे आपल्या सूर्यासारखा म्हणजे सूर्य आणि त्याच्यासारखे तारे, सनलाइक स्टार, लाल राक्षस किंवा महाकाय रेड स्टार, त्यानंतर बिंब ब्रिका प्लॅनेटरी नेबुली, आणि त्यानंतर धवल बटू व्हाईट डॉफ। त्याच्यानंतर आद्य तारा प्रोटोस्टार, भव्य राक्षस सुपर जायंट, त्याच्यानंतर लाल राक्षस रेड जायंट आणि धवल बटू व्हाईट डॉफ। इथे तुम्ही रेड स्टारच्या जागी रेड जायंट हा शब्द वापरू शकता किंवा रेड स्टार, ठीक आहे। ओके, आलाय प्रश्न लक्षात? चला ठीक आहे। दुसरा प्रश्न, खालील पैकी अचूक विधाने कोणती? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज और आर करेक्ट? 1. न्यूट्रॉन तारा हा अवकाशातील सर्वात घनता असलेला तारा होय। न्यूट्रॉन स्टार इज अ डेन्सिएस्ट स्टार। दुसरा आहे लोह ह्या मूल तत्वाच्या निर्मितीनंतर सम्मीलन अभिक्रिया थांबते। फ्युजन रिएक्शन स्टॉप आफ्टर प्रोडक्शन ऑफ आयर्न। त्यानंतर क, लाल बटू या ताऱ्याचे आयुर्मान सर्वात कमी असते। रेड डॉफ हॅज अ शॉर्टेस्ट लाईफ। तुम्हाला चॉईस दिलेले आहेत 1, 2, 3, 4। आले लक्षात? 2 प्रश्न डोक्यात फिट, बिलकुल अशाच प्रकारचे तुम्ही प्रश्न बनवू शकता। आता आपण बघूया आपला मूळ बाब, ती म्हणजे ताऱ्यांचे जीवन चक्र। बघा कसे जीवन चक्र आपले, पण कसे जीवन चक्र। आपण जन्माला येतो, संघर्ष है ना, त्यानंतर कलेने मोठे होतो है ना, कधी कधी कलेने मोठे होतो तर डोक्याने मोठे होतो आणि शरीराने मोठे होतो, कधी नुसत्याच्या शरीराने आणि डोक्यानं मठ्ठ। बरोबर आहे? कधी कधी काहीच नाही, फुस्स होतं की नाही असं, है ना। आपल्या मानवांचं सुद्धा असंच जीवन चक्र आहे, तसंच ताऱ्यांचं आहे। आता जीवन चक्र जे ताऱ्यांचं आहे ते कशाच्या आधारावर आपल्याला माहित आहे। बाळ जन्माला येतं तेव्हा सर्वात महत्वाचं काय असतं, त्याचं वजन आहे की नाही। आपण म्हणतो ना वजन फारच कमी आहे, मूल धोक्यात आहे। वजन फार छान आहे, काहीच टेन्शन नाही, हेल्दी बाळ आहे। बरोबर आहे? तसंच इथे सुद्धा वस्तुमान जे आहे, मास ऑफ स्टार, ताऱ्याचं वस्तुमान निश्चित करतं की त्याचं संपूर्ण जीवन चक्र कसं राहील। आलं की नाही लक्षात? खूप महत्वाचं आहे, ठीक आहे। तर वस्तुमान कसं ठरवेल? सिंपल आहे। वस्तुमान छोटं ताऱ्यांच्या बाबतीत
तुम्ही बघितलं का बर्थ ऑफ स्टार अँड पॉप्युलेशन, त्याच्यामध्ये कसा तारा निर्माण झाला ते सांगितलेलं आहे. ताऱ्याची स्टॅबिलिटी कशी राहते ते सांगितलं आहे. त्याला काय शब्द सांगितला होता मी, काय सांगितलं होता, हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम सांगितला होता. पाहिलाय तो व्हिडिओ, बघून घ्या, खूप महत्वाचा आहे. तुमचा बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होईल स्टार बद्दल. तर हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम कंडिशनला राहण्यासाठी त्याला किमान वस्तुमानाची आवश्यकता आहे. का? कारण की जेव्हा तारा हा निर्माण होतो तेव्हा त्याचा गर्भ असतो आणि त्याची आउटर जे आहे ज्याला आपण सरफेस म्हणतो है ना, म्हणजे पृष्ठभाग तो असतो. आता जे गर्भ आहे त्या गर्भामध्ये काय होतं, मास जास्त असेल, वस्तुमान जास्त असेल तर काय होईल, गुरुत्वीय दाब वाढेल, गुरुत्वीय प्रेशर वाढेल आणि आतमध्ये सर्व जे गॅस आहे, गॅस कुठल्या कंडिशनला असते, ताऱ्यांची गॅस कुठल्या कंडिशनला असते, प्लाझ्मॅटिक. यस, प्लाझ्मॅटिक आयोनाइज झालेली असते, आयनयुक्त असतं. आयनयुक्त जी गॅस आहे तशी ओढल्या जाते. गॅस जर ओढल्या गेली तर फ्रिक्शन होतं, फ्रिक्शन मधून घर्षण होतं, उष्णता निर्माण होते आणि मग त्यातून काय होतं, न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन. काय होते, न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन. न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन झालं की ब्लास्ट बूम, म्हणजेच काय, बाहेर उष्णता फेकल्या जाईल. उष्णता बाहेर फेकल्या जाईल तर वायू सर्व तिकडे तिकडे जातील. ते जाऊ नये म्हणून त्याला सबस्टॅन्शियल गुरुत्वीय बल हवंय. ते कशातून मिळेल, त्याच्या वस्तुमानातून. त्यामुळे जेवढं अधिक वस्तुमान तेवढं अधिक गुरुत्वीय बल, तेवढं अधिक तारा आपला वायू बांधून ठेवू शकेल आणि तशानुसार तो कॅरी ऑन करेल. एम आय राईट, बरोबर आहे, राईट. पण खूप जास्त वस्तुमान असलं तर पेलणं होत नाही आणि खूपही कमी असलं तर फुस्स होते. होते की नाही, होते ना. तर दोघांच्या मधलं बॅलन्स्ड, ना एकदम ढेबऱ्या ना एकदम सुकड्या. लक्षात आले का. तर हे जे आहे त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला बघायचं आहे जीवनचक्र. तर जीवनचक्राला महत्वाचा काय बेस, मास ऑफ द स्टार, वस्तुमान ताऱ्यांचं. मग त्या वस्तुमान ताऱ्यांचं जे आहे त्याच्या आधारावर सूर्याचं जीवनचक्र असतं. पण त्याची निरंतरता कशाच्या आधारावर असते, तर निरंतरता जी आहे ती न्यूक्लिअर फ्युजन, सम्मिलन अभिक्रिया याच्या आधारावर. जब तक है जान, लक्षात आलं का, जब तक है जान. इसकी जान कहां पे है भाई, इसकी जान है न्यूक्लिअर फ्युजन में. लक्षात आलं. मग न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे जोपर्यंत आग धगधगत राहील, आपण म्हणतो ना ज्योत मावळली म्हणतो, म्हणजेच की आपल्या इथली ऊर्जा जी आहे ती मावळून गेली तर खतम. तसंच इथे आहे. याची ऊर्जा कुठे आहे, याची ऊर्जा आहे सम्मिलन अभिक्रियेत, न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन मध्ये. आता हे न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन जोपर्यंत चालेल तोपर्यंत तारा जिवंत राहील. त्यानंतर तो नष्ट होण्याच्या मार्गावर जाईल आणि नष्ट होऊन जाईल. आलं लक्षात, ठीक आहे. मग ही न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन आपण याच्यापूर्वी पाहिलं, हायड्रोजन. हायड्रोजन हा वायू असतो, बरोबर आहे. किती टक्के असतो बरं, मॉलिक्युलर क्लाउड मध्ये सांगितलं होतं किती, हा ते पाहून घ्या तिथे, आठवलंय तसं, तुम्ही अभ्यास करता तर आठवलंय, ठीक आहे. तर तो जो आहे हायड्रोजन तोच जास्त विपुल प्रमाणात, त्यानंतर हेलियम है ना. पण तसं नाही, जेव्हा न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन होते हायर एलिमेंट तयार होतात, ते सांगितलं होतं, हायर एलिमेंट. त्यामुळे त्याची शृंखला तशीच चालू राहील. कशी चालू राहील, हायड्रोजन न्यूक्लिअर फ्युजन पहिलं, मग त्याच्यानंतर तारा पुन्हा समोर जाईल, हेलियम न्यूक्लिअर फ्युजन, मग त्यानंतर कार्बन, त्यानंतर निऑन, त्यानंतर ऑक्सिजन, त्यानंतर सिलिकॉन. आणि सिलिकॉनचं न्यूक्लिअर फ्युजन झालं की मग तयार होईल, काय होईल, आयर्न. आणि एकदा लोह तयार झाला की मग संपलं रे बाबा. लोह बनल्यानंतर लोहामध्ये न्यूक्लिअर फ्युजन होत नाही. का, तर न्यूक्लिअर फ्युजन काय आहे, ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस आहे, एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. म्हणजे ती ऊर्जा बाहेर टाकते, ऊर्जा बाहेर टाकते, त्यामुळे ती पूर्ण ऊर्जा येते, पुन्हा प्लाझ्मॅटिक कंडिशन, पुन्हा सायकल. पण आयनची जर सामोर चालायला लागलं फ्युजन, म्हणजे पुन्हा एकत्र येऊन नवीन एलिमेंट हायर तयार व्हायचं असेल तर हे आहे एंडोथर्मिक रिॲक्शन.
ही उष्णता बाहेर देत नाही, उष्णता घेऊन आता घेऊन टाकतं, बाहेरच नाही तर मग सगळं थंड बसत्यात, सगळा थंड, आणि म्हणून इथून संपते सूर्य म्हणजे तारा. आलं लक्षात? आता अंत जो आहे तो कसा असेल बाबा, तर ज्याचा त्याचा आपल्या परिणांत, मानवाचा सुद्धा ज्याचा त्याचा आपल्या परिणांत. कोणी 60 मध्ये, कोणी 70 मध्ये, कोणी 100, कोणी 100च्या वर, कोणी 20-30 मध्ये, कोणी मधातच भुसक्याव होते ना, तसंच याचा आहे. पण हे सर्व कशाच्या आधारावर? ताऱ्याचा अंत हा कशाच्या आधारावर? त्याच्या वस्तुमानाच्या आधारावर. क्लिअर? हा बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झाला. आता आपण बघूया, जर वस्तुमान इतकं महत्वाचं आहे तर मग प्रत्येक वस्तुमानानुसार त्या ताऱ्याचं जीवनचक्र राहील. तर ते कसं कसं राहील बघूया. बघा आपल्याला दिसतोय है ना, इथे मी वस्तुमान लिहिलेलं आहे. हे हा वरचा जो आहे, दिस इज द स्टेलर क्लाउड, म्हणजे इंटरस्टेलर क्लाउड, ISM क्लाउड, इंटरस्टेलर क्लाउड. ठीक आहे, आंतरतारीय जे आहे, जिथून ज्याला आपण म्हणतो ताऱ्यांची नर्सरी आहे, ती जननी आहे. ठीक आहे, आणि त्या जननीमधून सर्वात प्रथम काय होतं? बर्थ कोणाचं होतं? जन्म कोणाचा होतो? मी सांगितलंय ताऱ्यांच्या जन्मामध्ये जन्म कोणाचा होतो? प्रोटोस्टार, आद्य तारा. मग आद्य तारा निर्माण झाला की मग बघावं लागतं की त्याचं वस्तुमान किती, त्याचं वस्तुमान किती. वस्तुमान हे अशापैकी असलं पाहिजे की जेणेकरून तो किमान टिकला पाहिजे. जन्माला आला की टिकला पाहिजे, टिकला नाही तर गडबड होते, आपल्याला माहित आहे. बरोबर आहे, राईट? ठीक आहे, तर आपण त्या वस्तुमानानुसार बघूया. पहिलं वस्तुमान, पहिलं काय वस्तुमान आहे? 0. लक्षात घ्या, 0.08 मास ऑफ सन, म्हणजे आपल्या सूर्याच्या एकूण वस्तुमानाच्या 0.08 पेक्षा कमी असेल. जर आद्य ताऱ्याचं जर कमी असेल तर काय होतं? तपकिरी बटू तयार होतो. काय तयार होतो? तपकिरी बटू तयार होतो, ब्राऊन डॉफ तयार होतो. लक्षात आलं का? ब्राऊन डॉफ. लक्षात घ्या, पहिल्यांदा मी सिक्वेन्स सांगणार आणि मग प्रत्येकाला एक्सप्लेन करू. ठीक आहे, जर 0.08 ते 0.4 सूर्याच्या वस्तुमान इतकं जर वस्तुमान असेल आद्य ताऱ्याचं, प्रोटोस्टारचं, तर त्याच्यानंतर तो तयार होतो लाल बटू, रेड डॉफ. आणि शेवटी सुद्धा दाखवलेला आहे रेड डॉफ. पहिल्याच्या शेवटी काय दाखवलंय का? नाही, दुसऱ्याच्या शेवटी दाखवलेला आहे रेड डॉफ. ठीक आहे, तिसरं बघूया. 0.4 ते 8 मास ऑफ सन, 0.4 ते 8 एवढे सूर्याचे वस्तुमान. बरोबर आहे, म्हणजे 8 सूर्य असं पकडा तर काय होईल? सूर्यासारखा. कसा रे? सूर्यासारखा, सनलाइट. त्याच्यानंतर लाल राक्षस, रेड जायंट. त्याच्यानंतर बिंब भ्रिका, प्लॅनेटरी नेबुला. त्याच्यानंतर धवल बटू, व्हाईट डॉफ. त्याच्यानंतर कृष्ण बटू, ब्लॅक डॉफ. सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. हा सिक्वेन्स सोपा सोपा आहे, तसा विचारला जातो. क्लिअर? पहिला सांगितला तपकिरी बटू, त्याच्यानंतर काहीच नाही. दुसरा 0.8 ते 0.4 लाल बटू, लालच बटू राहील. त्याच्यानंतर 0.4 ते 8 एमओ सूर्याप्रमाणे, लाल राक्षस, बिंब्रिका, प्लॅनेटरी नेबुला, व्हाईट डॉफ, ब्लॅक डॉफ. ठीक आहे, त्याच्यानंतर जर प्रोटोस्टारचं वस्तुमान 8 ते 25 म्हणजे 8 सूर्य ते 25 सूर्य ह्या दरम्यान असेल तर अतिमहाकाय असा तयार होईल, म्हणजे सुपर जायंट. त्यानंतर रेड सुपर जायंट तयार होईल. इथे काय आहे? रेड जायंट. इथे काय आहे? रेड सुपर जायंट तयार होईल. त्याच्यानंतर तयार होईल सुपरनोवा, म्हणजे अधिनवतारा. सुपरनोवा म्हणजे अधिनवतारा. त्याच्यानंतर तयार होईल न्यूट्रॉन तारा. त्याच्यानंतर काय तयार होईल? न्यूट्रॉन तारा. क्लिअर? लक्षात आलं? आता जर सपोज टू बी हेच वस्तुमान 25 सूर्यापेक्षा जास्त असेल, हेच वस्तुमान 25 सूर्यापेक्षा जास्त असेल तर इथे सुद्धा सुपर जायंट तयार होईल, महाकाय, अतिमहाकाय तयार होईल. अतिमहाकाय नंतर आपल्याला आता रेड जायंट दिसतो का इथे? 25च्या वर नाही, रेड जायंट राहणार नाही, डायरेक्ट काय येईल? अधिनवतारा, सुपरनोवा. सुपरनोवाच्या नंतर काय राहील? ब्लॅक होल. काय राहील? ब्लॅक होल, कृष्ण विवर. क्लिअर? हा सिक्वेन्स लक्षात आला? सिक्वेन्स लक्षात ठेवा.
ठीक आहे, सिक्वेन्स हा लक्षात ठेवाल. सहसा तुम्हाला कोणता सिक्वेन्स विचारला जाईल तर सहसा हा सिक्वेन्स तुम्हाला विचारण्याची पॉसिबिलिटी आहे. पण असा पूर्ण सिक्वेन्स लक्षात ठेवा, पूर्ण आकलन समजून घेण्याकरिता. ठीक आहे, आता एक एक बघूया. पहिला आपण बघूया आपला तपकिरी बटुभाऊ काय करतो. तपकिरी बटुभाऊ कसा आहे, कमी आहे, छोटासा आहे, 0.08 0.08 मास ऑफ सन असा, याच्यापेक्षा कमी आहे. हा थ्रेशोल्ड आहे, किमान इतका असला पाहिजे. जर नसेल तर तो तारा होऊ शकत नाही. तो केवळ एक वायूचा गोळा होऊ शकतो. तो केवळ एक वायूचा गोळा होऊ शकतो. मग तो तारा होऊ शकत नाही. तर ताऱ्याची काय खासियत आहे, काय खासियत आहे, सेल्फ ल्युमिनोसिटी. काय खासियत आहे, सेल्फ ल्युमिनोसिटी. आणि स्वयं तेजोमयता जर त्याची खासियत आहे तर ती कशापासून येते, कशापासून येते, तर ती न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन. बरोबर आहे. आणि न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन कसं होतं, त्याचा सबस्टॅन्शियल वस्तुमान असतं, एक सबस्टॅन्शियल वस्तुमान जे सर्व गॅस अंकुंचन करतं, एकदम जबरदस्त घर्षण करतं. घर्षणातून ऊर्जा निर्माण होते आणि ऊर्जातून हायड्रोजन प्लाझ्मॅटिक कंडिशनवर जातो आणि मग न्यूक्लिअर फ्युजन होतं. करेक्ट, लक्षात आलं. म्हणजेच काय, एक असं वस्तुमान असलं पाहिजे की ज्याचं गुरुत्वीय बल हे सबस्टॅन्शियल असेल आणि ते हवा जबरदस्त जोराने अंकुंचन करू शकत असेल आणि अंकुंचन केल्यावर घर्षण होऊन असं तापमान निर्माण होऊ शकत असेल की ज्याच्यामुळे न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन होईल. मग याच्यामध्ये तेवढं वस्तुमान नाही, म्हणून इथे न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन होत नाही, सम्मिलन अभिक्रिया होत नाही आणि म्हणून हा प्रकाशमान होत नाही. मग प्रकाशमान होत नाही म्हणून हा कसा ब्राउनिश कलरचा, हो 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 असा नाही का, गॅस पेटते नाही, पेटते भुसभुस 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 नाही का, थोडसे लागते, थोडीशी विजते, थोडीशी वाटते असं होईन बा, पण काही होत नाही, फुस्स होते, फुसका फटाका जसा आहे तशासारखा. म्हणून याला म्हणतो आपण फेल्ड स्टार, नापास झालेला तारा. म्हणजे तारा बनणार होता पण पहिल्यांदाच फुसबॉम्ब फुटणार होता पण फुस्स झाला. ठीक आहे, केवळ हायड्रोजनचा चेंडू आहे. आणि मग हा काय होतोय की हा कोलॅप्स होऊन जातोय, है ना. काय होतंय, ही जेवढी गॅस आहे, ही जी अवकाशात जी गॅस आहे, त्या गॅस जी आहे ती अशी अंकुंचन पावायला प्रयत्न करते, एकत्र यायला प्रयत्न करते, पण होऊ शकत नाही. म्हणजेच काय, तर इंटरस्टेलर गॅस जी आहे ती संपुष्टात येते, कोलॅप्स होते आणि ती त्या लेवलवर जात नाही जी याच्यामधून न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन तयार होऊ शकेल. क्लिअर. त्याच्यानंतर आपण लाल बटू बघूया. आकाशगंगेतील सर्वात अधिक तारे हे लाल बटू आहेत. आपल्या आकाशगंगेतील सर्वात अधिक तारे हे लाल बटू आहेत. सूर्य हा लाल बटू नव्हे, लक्षात आलं का. ठीक आहे, तो दुसरीकडे आहे. ठीक आहे, आकाशगंगेतील 73% तारे हे लाल बटू आहेत. त्याला रेड डॉफ इंग्रजीमध्ये म्हणतात. याचं वस्तुमान कसं आहे, जेमतेम थ्रेशोल्डवर आहे, जेमतेम जस्ट थ्रेशोल्डच्या वर, जस्ट थ्रेशोल्ड याच्या जस्ट वर. बरोबर आहे, जेमतेम वर आलं असल्यामुळे इथे चिंगारीत है ना, चिंगारी लगी है भाई, चिंगारी लगी है, लेकिन चिंगारी इतनी भी नहीं लगी है कि भाई ये कुछ कर जाए, है ना. म्हणजे हा पेट घेतलाय, पेट घेतला आहे, पण पेट एवढा घेतला नाही आहे का हा सूर्याच्या लेवलवर जाईल. पण हा आता सूर्य आहे कारण की सेल्फ ल्युमिनोसिटी देत आहे. पण सेल्फ ल्युमिनोसिटी म्हणजे कसं आहे, खूप जास्त तप्त नाही आहे. आता तप्त कसं, अतितप्त वगैरे, हॉटेस्ट वगैरे आपण तेथे पाहिलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये, ते पाहून घ्याल कसं काय म्हणतात. कूल आणि हॉट याला काय म्हणतात ते सांगितलंय मी ऍस्ट्रॉनॉमिकल लँग्वेज मध्ये. ठीक आहे, तर हा कूल आहे आणि कूल असल्यामुळे हा काय आहे, रेड कलरचा आहे, लाल कलरचा आहे. ठीक आहे, आता जस्ट अबाव द थ्रेशोल्ड टू हायड्रोजन फ्युजन होते, म्हणून हायड्रोजन फ्युजन होऊन जाते. हायड्रोजन फ्युजन झालं की तिथे ऊर्जा निर्माण होते. ही जी ऊर्जा आहे याच्यामध्ये, याचा कोर जो आहे, हा कोर, ह्या कोर मध्ये म्हणजे गर्भामध्ये ऊर्जा जी निर्माण झाली ही काय करतात, कन्व्हेक्शन जे करंट्स आहेत, कन्व्हेक्शन करंट जे आहेत, संवहन प्रवाह जे आहेत त्याच्याने ते बाहेर निघून जाते. आता जी ऊर्जा बाहेर निघाली, उष्णता बाहेर निघाली आणि पृष्ठभागावर आली की काय होणार, थंड होणार. काय होणार, थंड होणार. ते निरंतर इकडे निघत जाते, निरंतर कशी बाहेर निघत जाते. आता कन्व्हेक्शन करंटमुळे
काय होतं, पृष्ठभाग थंड होतो. कन्व्हेक्शन करंटमुळे काय होतं, पृष्ठभाग थंड होतो आणि जलद गतीनं थंड होतो. त्यामुळे हा थंड झाला म्हणून तो कोणत्या कलरचा दिसतोय, रेड. कोणत्या कलरचा दिसतोय, रेड. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, रेड डॉफ आहे ना. आता हा इथे जो हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन गर्भामध्ये नष्ट होतो. हायड्रोजन जो आहे गर्भामध्ये नष्ट होतो. पण इथे लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे, इथे हायड्रोजन जो नष्ट होत आहे तो हळूहळू होत आहे. क्योंकि चिंगारी ज्यादा भड़की नहीं है भाई. चिंगारी थोड़ी 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 थोड़ी, थोडीशी आग थोडसा फुस, थोडसा आग थोडसा फुस. त्याच्यामुळे हायड्रोजन जे फ्यूल आहे ते हळूहळू खर्च होत आहे, हळूहळू कमी होत आहे. आता सर्व ताऱ्यांचा जोपर्यंत न्यूक्लिअर फ्यूल आहे तब तक दम आहे. आता याचा हायड्रोजन हा फ्यूल आहे आणि तो हळूहळू खर्च करते, एकदम कन्झर्वेशन करते, जपून खर्च करते. का त्याला माहित आहे आपण छोटासा आहो बाबा न तिकाचा आहे तर थोडं थोडं असं टुचुक टुचुक करत राहा. आता टुचुक टुचुक केल्यानं काय होते, हा जास्त वेळ टिकून राहते. आता गंमत अशी आहे की हा इतका वेळ टिकून राहते की कदाचित हा नष्ट अब्जो शतकानंतर होईल. काय म्हणता, हंड्रेड्स ऑफ बिलियन इयर्स नंतर हा नष्ट होईल. आता हंड्रेड्स ऑफ बिलियन इयर्स असं म्हटलं तर आपलं सध्याचं ब्रह्मांड याचं आयुष्य काय आहे, याचं आयुष्य काय आहे, याचं आयुष्य आहे 15 बिलियन इयर्स. किती आहे, 15 दशअब्ज है ना, 15 अब्ज वर्ष. मग 15 अब्ज वर्ष एवढंच आहे. आणि हा म्हणते की शतकानुशतक, शतक अब्ज म्हणजे हंड्रेड्स ऑफ बिलियन इयर्स इतकं याचं आयुर्मान राहू शकतं. त्याच्यामुळे आतापर्यंत कोणत्याही शास्त्रज्ञाने म्हणजे खगोलशास्त्रज्ञाने कुठलाही शोध लावू शकला नाही की याचा अंत काय, म्हणजे याचा अंत माहीतच नाही. म्हणून सध्या काय दिलं ठेवलंय, रेड डॉफ. हा निरंतर जोपर्यंत आता सध्या मानव जाती आहे तोपर्यंत हा रेड डॉफच दिसतोय. हा केव्हा मरण हे माहित नाही, म्हणजे याचं मरण आम्हाला माहित नाही. हा लमच्या जन्मलाच नाही, हा लमच्या जन्मला, हा पहिलाच फुसका फटाका. हा जन्मला पण टुच्चुक 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 चालत आहे, कासवाच्या गतीनं भरपूर जगणार आहे. ठीक आहे, अजूनही माहित नाही याचं मरण. आता आपण बघूया महत्वाचा आहे मेन एलिमेंट, सूर्यासारखे असणारे तारे. आता जे सूर्यासारखे असणारे तारे आहेत यांना मेन सिक्वेन्स स्टार्स असं म्हटलं जातं, मेन सिक्वेन्स स्टार्स. आणि सर्व लक्षात घ्या, आयुष्याचं जे ताऱ्यांचं सर्व आयुर्मान आहे त्यातील सर्वात अधिक आयुर्मान म्हणजे 90% आयुर्मान जो आहे तो ह्या पद्धतीने जगला जातो. सूर्यासारख्या ताऱ्यांमध्ये 90% त्याचा आयुर्मान, म्हणजे आपला जो सूर्य आहे तो 90, म्हणजे सध्या आपण 90% याच्यात आहोत. तो आता एंड याला येत आहे. एंड याला आला की पुढच्या 10 बिलियन इयर्स नंतर, कदाचित पुढच्या 10 बिलियन इयर्स नंतर, आता आपण तर जगणार नाही हो बाबा, आपल्या पिढ्या कोणत्या राहते माहित नाही, बरोबर आहे. पण 10 बिलियन इयर्स नंतर हा पुढच्या प्रवासास लागेल. आता सध्या तो कुठे आहे, इथेच. मग पुढचा प्रवास कसा सूर्याचा तो आपण समजून घेऊया. आताच आपल्याला पाहायला भेटणार नाही आहे, मग समजूनच घेऊया. ठीक आहे, तर बघा सूर्य आहे, सूर्याच्या गर्भामध्ये अतिशय जास्त घनता आहे, हाय डेन्सिटी आहे. हाय डेन्सिटी असल्यामुळे याचा कन्व्हेक्शन हे आहे, इथे हाय डेन्सिटी आहे. इथे हाय डेन्सिटी असल्यामुळे जो कन्व्हेक्शन करंट्स आहेत ते जात नाही बाहेर, ते बाहेर जात नाही, त्यामुळे पृष्ठभाग जास्त थंड होत नाही. लक्षात आलं का. आणि जो हेलियम आहे, जो बाहेर जाणार, नष्ट होणार, तो तिथेच राहते. हेलियम इथेच राहते. हायड्रोजन आपलं फुसुक 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 करत एकदम मोठा ब्लास्ट करत राहते. हेलियम तिथं तयार होतात, त्याने हेलियम कुठं राहते, गर्भामध्येच राहते, तो नष्ट होत नाही. ठीक आहे, राईट. आता हा सूर्य जो आहे, जोपर्यंत त्याच्यामध्ये हायड्रोजन फ्यूल आहे तोपर्यंत तो मस्तपैकी ब्लास्ट करत राहते ना, आपल्याला मस्त उष्णता देते ना, बढियापैकी, काही टेन्शन नाही. पण हायड्रोजन फ्यूल संपला, त्याचं इंधन, आपल्या गाडीतलं इंधन संपलं का गाडी बंद होते. इथली गाडी बंद होत नाही, खूप महत्वाचं आहे हे. आपलं इंधन दुसरंवाला पैदा करते लमच्या, तर काय करते, एकदा हायड्रोजन फ्यूल संपला म्हणजे एक्सटर्नल बाहेर पडणारे जे फोर्स आहे, बाहेर जाणार, ज्याला थर्मल फोर्स म्हणतो, थर्मल प्रेशर, जे बाहेर ढकलणार होतं, ते बाहेर ढकलणारा फोर्स जो आहे आता थांबला. बाहेर ढकलणारा फोर्स संपला म्हणजेच काय, आकुंचन करणारा फोर्स आहे कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल प्रेशर, ते आतमध्ये ओढणार आहे.
त्यामुळे हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम आता संपला, आणि त्याच्यामुळे काय होतंय, गॅसचा गोळा हा बुम आतमध्ये पुन्हा आता असा झपाट्यानं खाली ओढला गेला, अंकुंचन झाला, तारा अंकुंचन झाला. किती होते, 1/3 ऑफ द साइज, म्हणजे सूर्याच्या 1/3 होणार जेव्हा सूर्य असा ओढल्या जाईल खाली, बुम असा छोटा होईल. आता छोटा झाला असा तर काय होईल, सिंपल आहे, पुन्हा सायकल सुरू, म्हणजे प्रेशर वाढलं, घर्षण वाढलं, ऊर्जा निर्माण झाली की गर्भामध्ये आता काय होईल, हेलियम आणि मेटल्स याची धुसमुस होईल. बघा किती तापमान वाढेल, 100 × 10⁶ केल्विन इतकं जबरदस्त तापमान सडनली वाढेल. वाढलं तापमान की बाहेरचं आवरण काय होईल, बाहेर ढकलल्या जाईल. बाहेर ढकलल्या गेलं की बाहेरचं आवरण जे आहे ते कसं होईल, थंड होईल, कारण बाहेर ढकलल्या गेलं. बाहेरचं आवरण बाहेर असं निघालं की ते थंड झालं की रेडिश कलर दिसेल. म्हणून पुढे भविष्यात आपला सूर्य कसा दिसेल, लाल दिसेल. पण त्याचा आकार आता कसा वाढला तर आपल्याला असं दिसेल की हा पृथ्वीच्या जवळ आला. म्हणजे आता सपोज टू बी आपला सूर्य इथे आहे आणि आपली पृथ्वी इथे आहे, असं बरोबर आहे. तर याच्या ह्याच्यात हे अशी पृथ्वी आहे कदाचित, किंवा पृथ्वीलाही खाऊन टाका, काहीच खरं नाही, बरोबर आहे. हे असं म्हणजे असं पाहू आपण, असा पाहू का माहित नाही. लाल म्हटला का थंड आहे, तुम्ही म्हणा थंड आहे ना, हात लावू, अरे बाबा बर्फासारखा हात नाही लावायचा आहे, त्याचा थंड म्हणजे भयानकच थंड आहे, तापमान पाहिलं तुम्ही, ठीक आहे. आता आयुर्मान मात्र इथलं कमी आहे, रेड जायंट म्हणतात त्याला. याला काय म्हणतात, रेड जायंट, लाल राक्षस. हा लाल राक्षस जो आहे हा याचा आयुर्मान सर्वात कमी. त्याच्यामुळे लाल राक्षस हे सूर्य आपल्याला ब्रह्मांडामध्ये फारच कमी दिसतात. किती दिसतात, लेस दॅन 0.5% ऑफ द स्टार्स, एवढेच आहे का. त्यांचा आयुर्मान हे सर्वात कमी आहे. हे फुलल्यावर अजून फुलते, भर फुलते. का फुलते, तर गर्भातील हेलियम इंधन जे आहे ते वापर करतात आणि ते पण खल्लास होते. ते खल्लास झाले की न्यूक्लिअर फ्युजन स्टॉप होते. गर्भातलं न्यूक्लिअर फ्युजन स्टॉप झालं की पुन्हा न्यूक्लिअर फ्युजन संपलं की ओढलं, फ्युजन आहे तर बाहेर ढकलं, बरोबर आहे. आता तो असा बुम आतमध्ये आल्यावर हा का होते, असिम्प्टोमॅटिक जायंट ब्रांच मध्ये येते. एक फेज आहे असिम्प्टोमॅटिक जायंट ब्रांच. आपण ते HR डायग्राम आहे त्याच्यात समजून घेऊया थोडस. एकदा तसं झालं, इथे आला की मग का करते, याची जर्नी इकडून सुरू होते. हे बघा इथून जर्नी सुरू होते. आता काय होते की बिंब्रिका प्लॅनेटरी नेबुला हा तयार होते. काय होते, बिंब्रिका प्लॅनेटरी नेबुला, म्हणजे बुम, बरोबर आहे, असा ब्लास्ट होते. आता ब्लास्ट झाला की मूलतत्व बाहेर फेकल्या जातात. कोणकोणते मूलतत्व आहेत, कोणकोणते एलिमेंट आहेत, तर हायड्रोजन, हेलियम, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे बाहेर फेकल्या जातात. हे बाहेर फेकले की फेकतात असे नाही, घे बाबा फेक, हे चेंडू घे, असा नाही, असा बुम. लक्षात आलं का जोरात ब्लास्ट होते की असा चमकतो, शाईन. आणि म्हणून बिंब्रिका काय म्हणतात, म्हणजे ह्या अवकाशातील, ह्या ब्रह्मांडातील अत्यंत देखणी जर कोणती गोष्ट असेल ती आहे बिंब्रिका. अत्यंत देखणी, खूप सुरत दिखता हवे, असा कलरफुल, कारण हे एवढे कलर काढते, म्हणजे असा फटाका नाही का मस्त पैकी तसा, ठीक आहे. मग आता याच्यामधून अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन निघतात गर्भातून, आणि वस्तुमान जे आहे आता ते कसं होतं, झूम, पुन्हा वस्तुमान झूम, कारण सगळं बाहेर टाकला, कमीच होणार ना. आता वस्तुमान कमी होतं तर ते इतकं कमी होतं की त्यातली इलेक्ट्रॉन डिजनरेसी, म्हणजेच काय, तर इलेक्ट्रॉनचं एक अधपतन जे होणार आहे ती प्रक्रियेला तो बॅलन्स नाही करू शकत, वस्तुमान कमी पडतं. आणि मग डॉमिनेट काय होते, डॉमिनेट होते इलेक्ट्रॉन डिजनरेसी प्रेशर. काय डॉमिनेट होते मग, इलेक्ट्रॉन डिजनरेसी प्रेशर. मग इलेक्ट्रॉन डिजनरेसी प्रेशर इथे आलं की हा जो जेवढा गोळा आहे फारच छोटा होऊन जातो, फारच छोटा. तो छोटा झाला म्हणजे आपल्या पृथ्वीपेक्षा छोटा होईल. हा सूर्य पृथ्वीपेक्षा छोटा आहे. आता सूर्य किती मोठा आहे, 100 पृथ्व्या घातल्या तर मग पृथ्वी कशी होईल, एवढा पृथ्वी एवढा छोटासा होईल. छोटासा झाल्यावर आता याच्यामध्ये केवळ कशाचा दबाव आहे, इलेक्ट्रॉन डिजनरेसी प्रेशर, त्यामुळे अजून छोटा होत नाही. मग हा असाच राहते. हा असा राहिल्यावर हळूहळू त्याचं डिजनरेसी प्रेशर असं बॅलन्स करते
आणि त्यातलं जे न्यूक्लिअर फ्युल आहे उरलं सुरलं जे आहे ते फुस 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 करून हळूहळू काढून घेते आणि काढून जसा घेते तसा हा कसा होते पांढरा. हा कसा होते पांढरा, म्हणून याला धवल बटू, छोटा झाला ना धवल बटू, पांढरा बटू असं म्हटलं जातं, व्हाईट डॉफ असं म्हटलं जातं. आता न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन राहिलेली नाही. न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन राहिलेली नाही. न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन नाही तर मग हा चालत राहते चालत राहते चालत राहते, हा असाच राहते. ठीक आहे, हा असाच राहते. फक्त ज्या पांढरा आहे म्हणजे उरलं सुरलं जे काही असेल उष्णता तो हळूहळू बाहेर फेकत राहतो. पण हा कमी होत नाही. का कमी होत नाही तर लक्षात ठेवा, याच्यात इलेक्ट्रॉन डिजनरेशन, इलेक्ट्रॉन बाउन्सिंग चालू आहे. इलेक्ट्रॉन बाउन्सिंग चालू आहे त्यामुळे ती तिथेच ठेवते, अजून फॉल होऊ देत नाही. अजून फॉल होऊ देत नाही म्हणून अंकुंचन होत नाही, आणि अंकुंचन होत नाही म्हणून न्यूक्लिअर फ्युजन फ्युचरचं होऊ शकत नाही. पण हे का नाही होत बा, तर याच्यासाठी चंद्रशेखर लिमिट आपण पाहिलेली आहे. चंद्रशेखर लिमिटच्या थिअरी काय सांगते की बाबा 1.4 मास ऑफ सन याच्यापेक्षा छोट काही होऊ शकत नाही. जर छोटं झालं तर ते नष्टच राहणार नाही. आणि मग त्याच्यामुळे यातलं ऊर्जा सर्व निघून गेली, सर्वच निघून गेली की मग हा काय होते रेडिएशन सोडण्याच्या लायकीचा राय नाही. कुठलीही ऊर्जा उत्सर्जित होत नाही, उरली सुरली संपून जाते. पांढरा पांढरा जो आहे तो कारा कारा होऊन जाते, लमचा एवढा कारा होते, कारा डोंगरा होऊन जाते. तो म्हणजे ब्लॅक डॉफ. ब्लॅक डॉफ म्हणजे काय, ज्याच्यातून कुठलेही रेडिएशन निघू शकत नाही. लक्षात आलं. आपला सूर्य कुठून सुरुवात झाला, आद्य तारा, मग सूर्य है ना, सूर्याच्या नंतर रेड जायंट, मग रेड जायंट झाला बुम, आणि तो झाला काय प्लॅनेटरी नेबुला, आणि मग प्लॅनेटरी नेबुलाचा झाला आपला पांढरा पांढरा गोळा नाही ना व्हाईट डॉफ, आणि व्हाईट डॉफचा झाला कारा डोंगरा ब्लॅक डॉफ. क्लिअर, गेटिंग द पॉइंट. ठीक आहे. आता जर वस्तुमान 8च्या पेक्षा जास्त मोठे, 25 पर्यंत, 25 पेक्षा जास्त आपण पाहिलेलं आहे, तर अशी दोन आपल्याला दिसतात, जायंट दिसतात, सुपर जायंट आहेत. सुपर जायंटला रेड सुपर जायंट राहतात आणि रेड सुपर जायंट नंतर ही प्रोसेस चालते. आता आपण पहिल्यांदा समजून घेऊया इथे काय होतं. तर इथे आपल्याला दिसेल बघा, गर्भातील इलेक्ट्रॉन अधोगती होते, दबाव अंकुचन प्रतिरोधित करत नाही है ना. इथे इलेक्ट्रॉन जी आहे, इलेक्ट्रॉनची अधोगती म्हणजे डिजनरसी होते आणि दबाव अंकुचन त्याला प्रतिरोधित करत नाही. प्रतिरोधित केला नाही आणि त्याच्यामुळे पुढचं न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन सुरू होते. आतापर्यंत आपण कुठलं न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन पाहिलं, पहिलं हायड्रोजन आणि त्याच्यानंतर हेलियम, सूर्यापर्यंत बरोबर आहे हेलियम. त्याच्यानंतर तिथे तो संपला का, तर त्याचा मास त्याच्यानंतर राहिला नाही. आता इथे एवढे मोठे आहेत की हायड्रोजन संपला, हेलियम संपला, तरी दम आहे आणि इलेक्ट्रॉन डिजनरेसी त्याचं काही करू शकत नाही वस्तुमानाचं, म्हणून तो पुन्हा घेते ना न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन पुढचं सुरू करते. कुठलं न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन सुरू करते, कार्बन अँड निऑन. ते फ्युजन रिॲक्शन झालं की ऑक्सिजन फ्युजन रिॲक्शन, ते झालं की सिलिकॉन फ्युजन रिॲक्शन, आणि ते झालं की लोह तयार करते. कुठून तयार होते, सिलिकॉन फ्युजन रिॲक्शन मधून. आणि मग आपल्याला दिसते सोडियम, ऑक्सिजन, मॅंगनीज सारखे खूप सारे मूलतत्वे जे आहेत हायर कॅटेगरीचे जड मूलतत्वे ते निर्माण होतात. हीच जड मूलतत्वे आहेत, लक्षात घ्या. हेच ते महाकाय आहेत आणि हीच ती जड मूलतत्वे आहेत की ज्याच्यामुळे आपण इथे आहोत. जर हे नसते तर पृथ्वी निर्माण झाली नसती, आणि हे नसते तर हे मूलतत्वे नसते, आणि हे मूलतत्वे नसते तर पंचतत्वे ज्याला आपण म्हणतो जिथून सृष्टी निर्माण झाली ती सृष्टी निर्माण झाली नसती. म्हणून यार रे बाबा सॅल्यूट, बाबा सलाम, बहुत ही बढिया, येथे करके. लक्षात आलं का. ठीक आहे, मोठे माणसं आहेत बाबा. मग आता याचं हे सर्व झालं फुसफुस फुसफुस केलं की न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन स्टॉप. कुठल्या लेवलवर होते, सिलिकॉन न्यूक्लिअर फ्युजन थांबलं की याचं न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन स्टॉप होते. का, कारण की इथे लोह निर्माण होते. आणि लोह कसं आहे, लोह जे आहे फ्युजन रिॲक्शन ती एंडोथर्मिक न्यूक्लिअर रिॲक्शन आहे. लोहाची कोणती न्यूक्लिअर रिॲक्शन आहे, एंडो. मग एंडोथर्मिक जर होत असेल तर ती ऊर्जा बाहेर टाकू शकत नाही, ऊर्जाच नाही, तर त्याच्यामुळे एक्सपान्शन एरिया संपला आहे. ते काय होईल, फॉल येईल, देन द कोलॅप्स ऑफ मास आणि गॅस ही कोलॅप्स होईल. ठीक आहे. आता हे स्टॉप झाला, कोलॅप्स झाली
की मग काय होईल, असा थांबलेला आहे गोळा आणि असा बाहेर निघणारी ऊर्जा संपली. बाहेर निघणारी ऊर्जा संपली की हे कसं होते आहे ना, भडकन. आता हे एवढ्या जलद गतीने, इतक्या जलद गतीनं असं आतमध्ये ओढल्या जातं की ज्याची काही मर्यादा नाही. बघा किती जलद गतीनं, हे बघा लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. हे बघा लक्षात घ्या, 0.25 सेकंदात बरं हे न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन थांबलं की त्याच्यानंतर 0.25 सेकंदातच हा एवढा मोठा महाकाय असा फुस्स होते. एवढा असा कसा, म्हणजे जसा काही हा महाकाय आहे ना, तो महाकाय एका हॉलमध्ये, म्हणजे आपल्या सूर्याच्या कितीतरी पटीनं मोठा आहे आणि तो एका हॉलच्या साईजचा होऊन जाते एकदम सडन, म्हणजे जसं काही पॅकिंग केली एकदम जबरदस्त. आता एवढ्या जोरात पॅकिंग जर केली तर काय होईल, जबरदस्त डेन्सिटी, एकदम झपाट्याने भरभर भरभर, आणि अशी ऊर्जा निर्माण होईल की ज्याची काही मर्यादा नाही. आणि ती ऊर्जा इतकी जास्त होईल की ब्लास्ट, काय होईल, ब्लास्ट, आणि मग तयार होईल आपला सुपरनोवा. काय तयार होईल, सुपरनोवा. तर बघा ब्लास्ट, त्यामुळे अचानक तापमान वाढेल. तापमान बघा किती वाढलं, 5 बिलियन डिग्री केल्विन इतकं वाढेल. गर्भाची घनता बघा कशी वाढेल, 4 × 10⁻17 किलोग्राम पर क्युबिक मीटर. बाप रे बाप, आपण विचार करू शकत नाही. आणि अशा याच्यात एवढं बॉन्डिंग बनेल की त्यामुळे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हे फ्यूज होतील. काय होतील, आता प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन फ्यूज होतील आणि काय तयार होईल, न्यूट्रॉन. काय तयार होईल, न्यूट्रॉन. आणि न्यूट्रॉन तयार होईल आणि ते पुन्हा अंकुजन पावेल पुन्हा. पण महत्वाचं लक्षात घ्या, पण न्यूट्रॉन काय त्याला असं होऊ देणार नाही, कारण ते बाउन्स बॅक होतं. न्यूट्रॉन जे आहे ते बाउन्स बॅक होतं, ते काही अंकुंचन होऊ देणार नाही. आणि मग सडनली काय होईल, एक्सप्लोजन होईल. एक्सप्लोजन झालं की काय होईल, अधिनवतारा तयार होईल, म्हणजे सुपरनोवा तयार होईल. सुपरनोवा तयार झाला की नेक्स्ट स्टेज 3 प्रकारची. सुपरनोवा तयार झाला की नेक्स्ट स्टेज 3 प्रकारची, त्याच्या वस्तुमानाच्या आधारे. पहिलं वस्तुमान जर आपण हे घेतलं 25 मास ऑफ सनच्या पर्यंत, 25 मास ऑफ सनच्या पर्यंतच जर घेतलं तर त्याचे 2 परिणाम है ना, 2 परिणाम, किंवा जर त्याच्या वर घेतलं तर हे 2 परिणाम, आयदर ऑर. ठीक आहे, तर ते समजून घेऊया की इथे सुपरनोवा झाला की याचं पुढे पुन्हा एक्सप्लोजन होतं. आणि एक्सप्लोजन झाल्यावर पहिला टप्पा, हा पहिला टप्पा, त्याच्यात काहीच उरत नाही, पूर्ण बाहेर फेकून टाकतो. आणि तो बाहेर फेकून सर्व मटेरियल जे आहे, जड मूलतत्वे वगैरे सर्व, ते कुठे जातात, ते इंटरस्टेलर स्पेस मध्ये जातात. कुठे जातात, इंटरस्टेलर स्पेस. आणि काय बनतात, इंटरस्टेलर मीडियम. आणि त्याच्यामुळे सेकंड जनरेशन, पाहिलं का, पॉप्युलेशन, लोकसंख्या है ना, त्यामुळे सेकंड जनरेशन, हे थर्ड जनरेशनचं इकडे गेलं, सेकंड जनरेशन आणि फर्स्ट जनरेशन, पर्टिक्युलरली फर्स्ट जनरेशनच्या ताऱ्यामध्ये आपल्याला काय दिसतं, अधिक प्रमाणात जड मूलतत्वे दिसतात. म्हणून सूर्यात अधिक प्रमाणात जड मूलतत्वे आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच पृथ्वीसारखे प्लॅनेट्स तयार होऊ शकले ज्यामध्ये जड मूलतत्व आहेत अधिकाधिक प्रमाणात. आणि अधिकाधिक प्रमाणात असल्यामुळे सृष्टी निर्माण होऊ शकली. बघा सृष्टीचे निर्माते कोण, लक्षात आलंय का. ठीक आहे, आणि हा पहिला टप्पा. दुसरं, जर मास हे 25 मास ऑफ सन पर्यंत असेल वस्तुमान, तर त्याचं नेक्स्ट एक्सप्लोजन न्यूट्रॉन ताऱ्यामध्ये होते. आणि न्यूट्रॉनचे रेडिएशन्स हे बाहेर पडत असतात. अत्यंत चमकदार हा तारा असतो. आणि याची घनता एवढी जास्त असते कारण कॉम्पॅक्ट झालेला आहे, हॉलमध्ये पॅक झाला आहे, इतका कॉम्पॅक्ट झाला आहे की याच्यासारखा डेन्स असा दुसरा तारा नाही. किंवा जर त्याचा मास हा 25 च्या पेक्षा जास्त असेल तर आपल्याला काय दिसतं, त्याच्या एक्सप्लोजन नंतर कृष्ण विवर तयार होतं, ब्लॅक होल तयार होतं. म्हणजे सिंग्युलॅरिटी हा कॉन्सेप्ट निर्माण होतो. मग कदाचित पुन्हा तिथून काहीतरी, जहां से जा रहा है पता नहीं कहां जा रहा है और वापस नहीं आ रहा है, तो हो सकता है वहां से और कुछ निकल के आ रहा है, हु नोज. देखा, लक्षात आलंय कसं काय सायकल आहे. हे कॉन्सेप्ट क्लिअर झाले एकदम सोप्या भाषेमध्ये. पण एक एक टप्पा यासाठी समजून सांगितला की तुम्हाला
प्रत्येक टप्प्यावरचा तारा तर तुम्हाला कधी न्यूट्रॉन तारा काय है ना, कधी ब्लॅक होल काय, ब्लॅक होल कसा निर्माण होतो, असं काही प्रश्न येऊ शकतात. त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये मी हे एवढं डिटेलमध्ये तुम्हाला घेतलेलं आहे. सर्वात प्रथम तर टप्पे लक्षात ठेवायचे. प्रत्येक तारा केव्हाच्या कोणत्या याच्यानंतर येतो ते पाहायचं. सायकल अभिक्रिया न्यूक्लिअर फ्युजनची कशी कशी होते तेवढं लक्षात घ्यायचं. ह्या महत्वाच्या गोष्टी इथे आहेत. बाकीचं डिटेल तुमचं झालेलं आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला बेनिफिट होईलच. एक दोनदा पाहून घेतलं की मग बाकीचं काही एवढं टेन्शन घेण्यासारखं नाही. फक्त काही बेसिक कॉन्सेप्ट इथले लक्षात ठेवायचे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम आहे का? प्रश्न दिलेल्या समोर तर आता उत्तर तुम्हाला आले असतील, नसतील आले पुन्हा प्रश्न पहा. आणि नाही आला असेल ना, माय फ्रेंडली रिक्वेस्ट टू यू की पुन्हा व्हिडिओ पहा, जेणेकरून त्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला येतील आणि तुमचे कॉन्सेप्ट हे जे आहे पक्के होतील. रिव्हिजन मस्ट बी, बरोबर आहे, उजळणी वारंवार झालीच पाहिजे. मेहनत तुम्ही घेताय त्यामुळे मेहनतीला मी नेहमीच तुम्हाला ऑल द बेस्ट देतोय.